नमस्कार. मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. इराण युद्धामुळं सध्या जागतिक बाजारपेठेवरती परिणाम होतोय. आयात निर्यातीमध्ये अडचणी येत असल्यामुळं शेतीमालासह खतांचा पुरवठा देखील प्रभावित होतोय. आता आपला खरीप तोंडावर येऊन ठेपलाय. खरीपासाठी खतांची मागणी पुढच्या काही आठवड्यांमध्ये वाढणार आहे. अशातच बातम्या आपल्यापर्यंत आल्या असतील की सध्या खतांची आयात खूप कमी प्रमाणात होते. खतांची टंचाई भासू शकते, याचा खरेपार परिणाम होऊ शकतो. त्यातच यंदा एल निनोचं देखील सावट आहे, त्यामुळे ही चिंता अधिक वाढण्याचे संकेत आहेत. अशा सगळ्या चर्चा आपल्यापर्यंत आल्या असतील. मग नेमका हा खतांचा प्रश्न कसा निर्माण झालेला आहे आणि खरंच खरीपावरती याचा एवढा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे का? ही समस्या नेमकी कशामुळे निर्माण झालेली आहे, सरकार पुढे यावर उपाय काय आहेत, या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि हा खतांचा प्रश्न समजावून सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शेतीमाल बाजार विश्लेषक राजेंद्र जाधव सर. सर, आपलं स्वागत आहे मध्ये. नमस्कार सर. पहिला प्रश्न हाच आहे की सध्या खतांची खूप चर्चा आहे, तर खरंच खतांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे का, आणि जर होणार असेल तर ते कशामुळे होणार आहे? नक्कीच खतांचा नक्कीच प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि त्याचं मुख्य हे कारण आहे की आपले आखाती देश आहेत, त्यांच्यावरती आपण मोठ्या प्रमाणावर विसंबून असतो. आणि त्यामध्ये मुख्यतः DAP आणि युरिया हे दोन खतासाठी आपण आखाती देशावरती अवलंबून असतो. पोटॅशचा तेवढा संबंध येत नाही. पोटॅश आपण रशिया, कॅनडा आणि बऱ्याचदा फ्रान्सकडून, इस्रायलकडून आपण इम्पोर्ट करत असतो. पण आपण हे दोन खतं पाहिली, युरिया आणि DAP, त्याचा सर्वाधिक वापर होतो. त्या खतांच्या बाबतीमध्ये मात्र नक्कीच तुटवडा निर्माण होऊ शकतो. बरोबर. आता सर, आपण जर काही मागच्या काही दिवसातले जे काय शिपिंग कंपन्या असतील किंवा आपण जे काही वेगवेगळ्या संस्था असतील, रिसर्च संस्था असतील, तर त्यांचे जर एकंदरीत अहवाल पाहिला किंवा जे काही बातम्या येतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था आहे की आम्हाला यंदाच्या खरीपामध्ये खतं मिळणार आहेत की नाही. तर ही समस्या एवढी मोठी असणार आहे का? हो, ही समस्या तेवढी मोठी असू शकते, बनू शकते. सध्या आहे का? सध्या नाही आहे. भारत सरकार हे जवळपास प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्यात हेच सांगत आहे की देशामध्ये खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा पुरवठा आहे. मागच्या वर्षीपेक्षा सध्याचा जो खतांचा साठा आहे तो जास्त आहे. मात्र तरी पण जर हे युद्ध आणखी काही काळ लांबलं, समजा आपण असं गृहीत धरलं की अजून हे 4 आठवडे लांबलं, एखाद महिना लांबलं, तर मात्र नक्कीच खतांचा तुटवडा भारतामध्ये निर्माण होऊ शकतो. याचं कारण प्रामुख्यानं असं की आपण दोन प्रकारे युरियाचं आपण उदाहरण घेतलं तर युरियाचा आपण तयार युरिया जो असतो त्याचा आपण ओमानमधून आयात करतो, दुबई, संयुक्त अरब अमिरातमधून आयात करतो, सौदी अरेबियामधून आयात करतो. त्याचबरोबर आपण कतारमधून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस आयात करतो. गॅस हा फी स्टॉक असतो. गॅसपासून आपण पुन्हा गॅस वापरून भारतातल्या जे काही फर्टिलायझर कंपन्या असतील, मग RCF असेल किंवा इफ्को असेल, ह्या कंपन्या ह्या गॅस वापरून, LNG वापरून पुन्हा युरियाचं उत्पादन करत असतात. सध्या अशी अवस्था आहे की गॅसचा तुटवडा आहे. गॅसचा तुटवडा असल्यामुळं केंद्र सरकारनं काय केलेलं आहे की जे खत निर्मिती कारखाने आहेत त्यांना फक्त 70% पुरवठा दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच जे युरियाचं उत्पादन आहे ते घटलेलं आहे. आर्गस किंवा इतर ज्या संस्था त्यांच्या अंदाजानुसार साधारणतः 8 लाख टन दर महिन्याला उत्पादन कमी झालेलं आहे. तर या महिन्यामध्ये 8 लाख टन कमी होत आहे. पुढल्या महिन्यामध्ये पण तेवढंच कमी होऊ शकतं. आणि असं जर कंटिन्यू राहिलं तर मात्र खतांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. आणि त्याला दोन कारणं असतील. एक कारण हे असेल की LNGचा सप्लाय, आयात LNGची म्हणजे गॅसची आयात कमी झाली, त्यामुळे स्थानिक ज्या कंपन्या आहेत त्यांना युरियाचं उत्पादन करता आलं नाही. आणि दुसरं कारण हे असेल की सौदी अरेबिया असेल, संयुक्त अरब अमिरात असेल, ओमान असेल, या देशातून आपल्याला जे आपण जे खत आयात करतो, युरिया आयात करतो, तो वेळेवर पोहोचला नाही. त्यामुळे टंचाई निर्माण झाली. जसं युरियामध्ये ते संकट आहे, तेच संकट याच्यामध्ये पण आहे, DAP मध्ये पण आहे. कारण DAPचं आपण बघितलं, सौदी अरेबिया हा भारतासाठी DAPचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. आणि आता ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा जो पॅसेज इराणने ब्लॉक केलेला आहे, ते पाहता जो DAPचा पुरवठा आहे तो पण विस्कळीत होऊ शकतो. आणि ही जी समस्या आहे ती त्या समस्येनं आणखी अकरा रूप यामुळे घेतलेलं आहे की चीन जो आहे, चीन खतांच्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करत असतो. चीनला आता भीती वाटू लागली आहे की चीनच्या स्थानिक बाजारामध्ये खतांचा तुटवडा निर्माण होऊ शकेल. त्यामुळे चीननं खतांच्या निर्यातीवरती निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे झालं असतं जर आपल्या मिडल ईस्टमधून, आखाती देशातून जर पुरवठा कमी झाला असता, तुटवड्याची स्थिती निर्माण झाली असती, तर आपल्याला एक पर्याय होता की आपण चीनमधून आयात वाढवू शकलो असतो. पण अचानक चीननं पण आपल्या निर्यातीवरती बंधने टाकल्यामुळं ती समस्या आणखी कॉम्प्लिकेट झालेली आहे. त्यामुळे जागतिक बाजारामध्ये खतांचे दर वाढू लागलेले आहेत. अच्छा सर, आता
आपण दरवाढीकडे नंतर येऊच आहे. आता जर समजा चीन आणि आखाती देशांमधून जर समजा निर्यात प्रभावित होत असेल, निर्यात कमी होत असेल, मध्यंतरी केंद्र सरकारनं सांगितलं होतं की किंवा केंद्र सरकारकडून अशा बातम्या पुरत होत्या, केंद्र सरकार इतर देशांकडून खतांची आयात वाढवून जी काही टंचाई निर्माण होईल किंवा जी काही तूट आहे ते भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे शक्य होईल का? ते शक्य होईल, म्हणजे त्यासाठी केंद्र सरकार नक्कीच प्रयत्न करते. पण यामध्ये एक अडचण मोठी अशी आहे ना, की केंद्र सरकार नक्की प्रयत्न करणार. पण आता फक्त भारताला खतं हवं असं नाही. आपण जर पाम उत्पादक इंडोनेशिया बघितलं, मलेशिया बघितलं, त्यांनाही खतं हवं आहे. ब्राझीलला खतं हवं आहेत. युरोपीय देशांना त्यांनाही खतं हवं आहेत. त्यामुळे खतं फक्त आपल्याला हवीत असं नाही आहे. मिडल ईस्ट हा म्हणजे आखाती देश फक्त भारतासाठी प्रमुख निर्यातदार देश नव्हते, ते संपूर्ण जगासाठी ते प्रमुख निर्यातदार होते. आणि अचानक त्या देशामध्ये अडचण निर्माण झाल्यामुळं जे पर्याय आहेत, आता जर आपण युरिया आणि DAPचं जर पाहिलं तर सध्या भारत सरकार काय करतं, रशिया, बेलारूस, मोरोक्को हे जे देश आहेत यांच्यासोबत यांच्याकडून जास्तीत जास्त DAP आणि युरिया आयात करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण हे देश तसे अफेक्ट झालेले नाही आहेत. आणि ह्या देशातून आपण जरी आयात करायची म्हणली तर आपल्याला इकडून उदाहरणार्थ रशियातून आपल्याला आयात करायची तर आपण तो आफ्रिकेला वळसा घालून भारतापर्यंत खतं आणू शकतो. त्यामुळे थोडासा शिपिंग कॉस्ट म्हणजे फ्रेट जे आहे तो आपल्याला थोडासा वाढेल, मात्र त्यामुळे तो अडकणार नाही. आता जे काही स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये जे आपले काही व्हेसल्स अडकले तसं होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकार तो प्रयत्न करत आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अख्ख्या जगात तुटवडा निर्माण झाल्यामुळं अचानकच दर वाढलेले आहेत. उदाहरणार्थ घ्यायचं आपण युरियाचं उदाहरण घेऊ. युरियाचं जर हे युद्ध सुरू होण्या अगोदर भारतामध्ये जे CNF कॉस्ट म्हणतो आपण ज्यांना, म्हणजे भारतामध्ये युरिया पोस्ट करण्याची जी किंमत होते, वाहतूक खर्च आणि युरियाची किंमत साधारणतः $425 होती. आणि आता अशी अवस्था की आपण $600 वरती किंमत गेलेली आहे. तेवढी किंमत देऊन पण युरिया सध्या बाजारामध्ये मिळत नाही आयात करायचं म्हटलं तर. आणि त्यामुळे अशा स्थितीमध्ये जर भारतानं मोठं टेंडर काढलं, सर्वसाधारणपणे होतं काय, भारतीय कंपन्या आहेत, IPL असेल, RCF असेल, ह्या कंपन्या नेहमी टेंडरच्या माध्यमातून युरियाची आयात करतात. आणि आपलं टेंडर मोठं असतं, कधी 10 लाख टन, कधी 15 लाख टन असं आपलं टेंडर असतं. जर आपल्या कुठल्या कंपनीने आता जर टेंडर काढलं तर अचानक जागतिक बाजारामध्ये दर वाढतील. त्यामुळे आता थोडी डेलिकेट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा प्रयत्न हा आहे की काही जी पुरवठादार देश आहेत, रशिया असेल, बेलारूस, मोरोक्को सारखे, त्यांच्यासोबत बोलणी करायची आणि गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट म्हणजे थेट गव्हर्नमेंट आयात नाही करणार, पण ज्या कंपन्या आहेत, स्टेट रन कंपन्या असतील, IPL सारख्या किंवा RCF सारख्या, यांना कसं आयात करायला या परदेशातल्या कंपन्या आहेत त्या पुरवठा करतील याचा प्रयत्न आहे. अच्छा. आता सर तुम्ही उल्लेख केला की खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. तर या खतांच्या किमती वाढल्याचा एक जो काही बोजा आहे किंवा खतांच्या वाढलेल्या किमती या शेतकऱ्यांपर्यंत खाली पास ऑन होतील का? कारण आतापासून तशी शक्यता वर्तवली जाते की कदाचित DAP आणि जे काही आपल्या इतर न्यूट्रिएंट बेस्ड खतं आहेत त्याच्या किमती वाढू शकतात आपल्या देशामध्ये. होऊ शकतं. म्हणजे शेवटी सरकारला तो विचार करायला लागेल. आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी, युरियाचे दर हे सरकारने, युरिया हे डिकंट्रोल नाही आहे, पूर्णपणे सरकार युरियाची किंमत निश्चित करत असते. त्यामुळे युरियाचे दर वाढणार नाहीत हे नक्कीच आहे. आणि सगळ्यात मोठी समस्या ही युरियामध्ये येऊ शकते, कारण सर्वात जास्त खपही युरियाचा असतो. आणि आखाती देशातून आपल्या जवळपास आपल्या एकूण जो आयात असते, आपल्या एकूण आयातीच्या जवळपास 44-45% युरिया आपण आखाती देशातून आयात करत असतो. त्यामुळे युरियाच्या दराच्या बाबतीमध्ये आणि पुरवठ्यामध्ये म्हणजे पुरवठ्यामध्ये जरी समस्या निर्माण झाली तर दरामध्ये समस्या निर्माण होणार नाही, कारण की सरकारने दर हे कंट्रोल केलेले आहेत. मात्र जे NBS पॉलिसी न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी जी आपण इम्प्लिमेंट केली त्यामुळं पोटॅश आणि DAP यांचे दर मात्र वाढू शकते. आता ते किती वाढणार हे सरकारवरती. यापूर्वी पण 2 वर्षापूर्वी जेव्हा रशियाचं युद्ध सुरू झालं होतं, रशिया आणि युक्रेनचं, त्यावेळी अचानकच DAPचे दर वाढले होते. त्यावेळी सरकारनं पुरवणी म्हणजे ह्याच्यामध्ये सप्लिमेंटरी ग्रँटमध्ये अतिरिक्त खतासाठी पुरवठा केला होता सबसिडीचा. त्यामुळे स्थानिक बाजारामध्ये दर वाढले नव्हते. तेव्हा आता हे केंद्र सरकारचा निर्णय असेल की दर वाढलेले दर आहेत ते कंपन्यांना सांगायचं की तुम्ही रिटेल किंमत वाढवा आणि शेतकऱ्यांकडून वसूल करा, किंवा दुसरा पर्याय असू शकतो की ते कंपन्यांना सांगू शकतील की तुम्ही दर आहे तेवढेच ठेवा आणि जो वाढीव जो बोजा आहे तो केंद्र सरकार खत कंपन्यांना देईल. त्यामुळे आता असं म्हणणं अवघड आहे की दर वाढतील का. मात्र हे मात्र नक्की की केंद्र सरकारसाठी सबसिडीचं बर्डन हे नक्कीच वाढणार आहे. अगदी बरोबर. आता सर
दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर म्हणजे खरीपासारख्या सीझन मध्ये जेव्हा खतांची मागणी जास्त असते तेव्हा खतांचा काळा बाजार देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. आता युद्धाच्या चर्चेमुळे आधीच अनेक शेतकरी सांगतायत की आम्हाला आतापासूनच खतं मिळत नाही उन्हाळी पिकांसाठी किंवा जे काही भाजीपाला पिकं शेतकऱ्यांनी टाकलेली आहेत. अनेक शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की खतं उपलब्ध नाही असं दुकानदार सांगतायत. तर खतांचा काळा बाजार पुढच्या काळामध्ये होऊ शकतो का? आणि दुसरं म्हणजे याला नियंत्रण नेमकं कसं घालता येईल? सध्याची परिस्थिती काय आहे? तुमचा अनुभव काय? खतांचा नक्कीच काळा बाजार होऊ शकतो आणि यामध्ये नेहमी काळा बाजार होतो तो युरियाचा होतो, कारण युरियाची किंमत ही केंद्र सरकारने निश्चित केलेली असते, ती वाढत नाही. आणि आपल्या देशामध्येही शेतकऱ्यांचं युरियावरती थोडं जास्तच प्रेम आहे, त्यामुळे गरजेपेक्षा नेहमी जास्त युरिया वापरला जातो आणि तो सर्वात स्वस्तही असतो. जर म्हणजे आपण युरियाचं पोतं बघितलं तर तर म्हणजे किंवा सॉरी आपण डीएपीचं पोतं बघितलं का एमओपीचं पोतं बघितलं तर त्याच्यामध्ये 5-6 पोती युरियाची येतात. त्यामुळे शेतकरी नेहमीच युरियाला प्रेफरन्स देत असतात. त्यामुळे युरियाचा काळा बाजार होऊ शकतो. किंबहुना आत्ताच बऱ्याच ठिकाणी युरिया आता ऊस गेलेला आहे. बऱ्याच लोकांना आता ऊस फोडायचा आहे किंवा ऊसाची लागणी करता येते. त्यांना युरियाची हवा आहे आणि तो युरिया बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीये. त्यामुळे काळा बाजार होऊ शकतो का? तर नक्कीच होऊ शकतो. किंबहुना अनेक ठिकाणी असं असतं की तुम्ही महागडी इतर खतं घ्या. तुम्ही जर 10,000 रुपयाची इतर खतं घेतली, त्याबरोबर कुठले मायक्रोन्यूट्रिएंट घेतले तरच बऱ्याच तो खतवाला म्हणतो की तरच तुम्हाला आम्ही युरिया देऊ. युरियाची 4 पोती देऊ, 5 पोती देऊ. आणि हे यावर्षी नाही, यापूर्वी होतंय. यावर्षी मात्र त्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यावरती सरकार नक्कीच नियंत्रण ठेवू शकतं. कारण खताचं असं आहे की खताचे कोणीही बाजारामध्ये उभं राहून खतं विकू शकत नाही. तो पूर्ण जी चेन आहे ना, ती फर्टिलायझर मिनिस्ट्री मॉनिटर करत असते की खताचं उत्पादन किती केलं, म्हणजे आरसीएफ असेल, इफ्को असेल, त्यांनी उत्पादन किती केलं, ते महाराष्ट्रामध्ये किती डिस्पॅच झालं, कुठल्या डेपोला किती गेले, त्या डेपोतून कुठल्या जो किरकोळ विक्रेता आहे त्याकडे किती माल शिल्लक आहे, साठा आहे, हे सगळं आता लिंक केलेलं आहे. त्यामुळं सरकार ते नक्कीच मॉनिटर करू शकतं. मात्र त्यामध्ये काही लूपहोल असतात. त्या लूपहोलचा नेहमीच खत विक्रेते फायदा घेतात आणि काळा बाजार करतात. काळा बाजार करण्यापेक्षा बऱ्याचदा ते महागड्या गोष्टी शेतकऱ्यांच्या गळ्यामध्ये मारतात. तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट कुठं कधी म्हणता तुम्ही सल्फरची बॅग घ्या, झिंकची बॅग घ्या, मॅग्नेशियमची घ्या, असं काय काय टाकतात शेतकऱ्यांच्या गळ्यामध्ये. ते घेतलं तर तुम्हाला आम्ही युरियाची पोती देऊ. अशा पद्धतीनं त्यांना ते शेतकऱ्यांना नाडवलं जातं आणि ते ह्या वर्षी आत्ताच सुरुवात झालेली आहे त्याला. अच्छा. आता सर युद्ध म्हणजे युद्धामुळे सध्या आपल्याला सगळं विस्कळीत झालेलं दिसतं एकूण खतांचा पुरवठा. जर युद्ध समजा पुढच्या आठवड्याभरामध्ये थांबलं किंवा जास्त लांबलं, जर लगेच थांबलं किंवा लवकर थांबलं तर खतांचा एकंदरीत पुरवठा कसा बदलू शकतो? आणि जर समजा महिनाभर किंवा आणखीन जास्त कालावधीत चाललं तर नेमकं पुरवठ्यामध्ये कसे कसे आपल्याला बदल दिसू शकतो? एक थोडक्यात फक्त शेतकऱ्यांना एक लक्षात यावं म्हणून. जर युद्ध आपण असं गृहीत धरलं की पुढच्या 8 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये थांबलं, तर जो खतांचा आता जो आपण म्हणतोय की शॉर्टेज होऊ शकतं, काळा बाजार वाढू शकतो, असं काही होणार नाही. कारण की आखाती देशातून भारतामध्ये LNGचा सप्लाय असो किंवा तयार युरिया किंवा DAP असो, हे पोहोचायला फक्त 10 दिवस ते 15 दिवस लागतात. तेवढ्या दिवसामध्ये आपले जे काही वेसल असतात ते भारतामध्ये पोहोचतात. त्यामुळे आपल्याकडं खतांची मागणी जून जुलैमध्ये तेव्हा खूप वाढत असते. त्यापूर्वी म्हणजे आता आपण मार्चमध्ये आहोत, एप्रिल मे आहे आपल्याकडं, महिन्यामध्ये आपण पुरेशी आयात करू शकतो आणि त्या आयात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि एकदा जेव्हा लक्षात येतं की आयात मोठ्या प्रमाणावर होते, ते एकदा लक्षात आलं की नंतर ते साठेबाजारी करणारे किंवा काळा बाजार करणारे त्यांनाही लक्षात येतं की पुरेसा पुरवठा आहे. त्यामुळे त्यांचं जे इन्क्लिनेशन असतं की आपण साठेबाजी करावी, ते आपोआप कमी होईल. त्यामुळे ते जर खरोखर ते पुढच्या 10 दिवसामध्ये थांबलं तर हा प्रश्न जेवढा आता आपल्याला गंभीर वाटतो तेवढा तो असणार नाही. सहज शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात जशी मिळतात तशी खतं मिळू शकतील. थोडाफार कमी जास्त होऊ शकेल, पण मिळू शकतील. पण आपण सिनेरियोचा विचार केला की हे युद्ध आता थांबलंच नाही, एप्रिल एंड पर्यंत असं सुरू राहिलं तर मात्र नक्कीच त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतो. DAP आणि युरिया यांचं शॉर्टेज येऊ शकतं. तर आता युरियाचं शॉर्टेज जास्त वाढू शकतं, कारण की युरियाची मागणी जास्त आहे. दुसऱ्या बाजूला LNGचा सप्लाय कमी होत चालला आहे. त्यामुळं स्थानिक ज्या खत कंपन्या आहेत त्यांनी त्याचा पुरवठा कमी केलेला आहे. युरियाचं उत्पादन कमी केलेलं आहे. जवळपास 8 लाख टन केलेलं आहे. 2 महिन्यामध्ये ते 16 लाख होईल, 3 महिने झाले तर 24 लाख होईल. एका बाजूला उत्पादन कमी होतं, दुसऱ्या बाजूला जो तयार युरिया असतो त्याचा ओमान किंवा इतर संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया यातून आयात होत नाही. तिसऱ्या बाजूला चीनने निर्बंध लादले. त्यामुळे युरियाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो जर युद्ध लांबलं तर.
अगदी बरोबर. आता सर मध्यंतरी एकंदरीत जी काही चर्चा चालू झाली ते दोन अनुषंगाने एकतर खरीपासाठी युरियाचा पुरवठा आणि दुसरं म्हणजे खरीपावर असलेलं एल निनोचं सावट. तर एकंदरीतच या दोन्ही परिस्थितीचा आपल्या जर आपण उत्पादनावरती जर परिणामाची जर चर्चा केली खरीपाच्या, तर मध्यंतरी असे काय अनेक संशोधन संस्थांनी एक अंदाज दिले की एकतर खतांची टंचाई आणि एल निनो यामुळे जर पाऊस कमी पडला तर दुहेरी संकट खरीपावर येऊ शकतं. तर ही जी काही चर्चा किंवा निष्कर्ष काढले जातात, तर यामध्ये आपण याकडे किती गांभीर्यानं बघायला हवं? याकडे नक्कीच गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण की अल निनो आहे ना, तो आत्ता जर आपण पाहिलं, जे काही अमेरिकन, जापनीज आणि ऑस्ट्रेलियन वेदर एजन्सी आहेत, हवामान संस्था आहेत, हं, त्यांचा अंदाज पाहिला, तर हा सुरुवातीला सुरू होईल. म्हणजे आपला पावसाळा असतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा 4 महिन्याचा पावसाळ्याचा काळ असतो. त्यामुळे सर्वात बरोबर. स्ट्राँग अल निनो हा सेकंड हाल्फमध्ये असणार आहे. आणि होतं कसं, अच्छा. जर बऱ्याचदा शेतकरी पेरणीच्या वेळेस खतं टाकतात, हं, खर्च करतात आणि जर शेवटच्या 2 महिन्यामध्ये दुष्काळ पडला, तर त्यांच्या हातामध्ये काहीच नसतं. कारण त्यांनी अगोदरच खर्च केलेला असतो. मग त्यांनी बी-बियाणे, हं. खते, आंतरमशागत, पुन्हा औषधे या सर्वासाठी खर्च केलेला असतो आणि जेव्हा उत्पादन म्हणजे जेव्हा पीक पक्व व्हायची वेळ असते, तेव्हा त्याला पाण्याची गरज असते. तेव्हा जर पाऊस नाही पडला, तर मग उत्पादकता कमी होते. बऱ्याचदा पीक वाळून जातं आणि त्यामुळे त्यांना हं, तोटा होतो. आणि ती शक्यता यावर्षी आहे का? तर आता जे काही अंदाज येतात त्याप्रमाणे कमी पावसाचा अंदाज, म्हणजे कमी पाऊस म्हणजे नक्की नेहमी दुष्काळ पडतो का? तर असं नाहीये. मात्र हं. आत्ताचे सध्याचे काही प्रिलिमिनरी अंदाज आहेत, त्या अंदाजाप्रमाणे असं लक्षात येतं की अल निनो हा अ, जो सेकंड हाल्फ आहे मान्सूनचा आपला, त्यामुळे डेव्हलप होण्याची शक्यता जास्त वाढलेली आहे. त्याचा आपल्या यापूर्वीचा आपण जर मागच्या 100 वर्षाचा इतिहास काढला, तर ज्या वर्षी अल निनो असतो, त्या वर्षी भारतामध्ये दुष्काळ पडायची शक्यता किंवा कमी पर्जन्यमानाची शक्यता वाढते. त्यामुळे कमी पर्जन्यमानाची शक्यता आहे का? तर नक्कीच आहे. हं, हं. हां, म्हणजे आता भारतीय हवामान विभाग देखील आता एप्रिलच्या मध्यामध्ये आपला अंदाज देईलच, की नेमकं मान्सूनवर कसा त्याचा परिणाम होऊ बरोबर. शकतो. आता सर शेवटचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांनी आता खरीपाचे आता अजून कालावधी आहे. तर आता आपण मार्चमध्ये आहोत, जसं तुम्ही सांगितलं, की युद्धामध्ये जर 8-10 दिवसामध्ये थांबलं किंवा कदाचित 2 आठवड्यामध्ये थांबलं, तर टंचाई तेवढी भासणार नाही. पण जास्त लांबलं तर कदाचित टंचाई भासणार आहे. त्याचा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत त्याची झळक पोहोचणार आहे. तर शेतकऱ्यांनी या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघावं? कारण आता शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण आतापासून तयार झालं. इकडून एल निनोच्या बातम्या येत आहेत. दुसरीकडून खत टंचाईचं सावट असेल खरीपावर अशा बातम्या येत आहेत. तर शेतकऱ्यांनी आता काय भूमिका घ्यायला पाहिजे सध्याच्या परिस्थितीमध्ये? तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांनी अशा पिकांची निवड करावी ज्याच्यामध्ये नफा कमी मिळायला चालेल पण तोटा जास्त होणार नाही. तर जर तुम्ही हं, खूप सारा खर्च केला, इनपुट कॉस्ट तुम्ही वाढवली, जास्त खतं टाकली, अशी पिकं घेतली की ज्याच्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. आपण इनपुटवरती म्हणजे बियाणं असेल किंवा खतं असतील, आपल्या हे म्हणतो आपण मशागतीसाठी खर्च मोठ्या प्रमाणामध्ये असेल, तर तो जास्त खर्च जास्त तोटा असतो. त्यामुळे ज्या वर्षी तुम्हाला जर असं दुष्काळाचं सावट आहे, त्यामुळे अशी पिकं निवडली पाहिजेत की जी दुष्काळामध्ये तग धरून राहतील आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये इनपुट कॉस्ट कमी असेल. उदाहरण द्यायचं झालं हं, तर सोयाबीनसाठी सोयाबीनचं उदाहरण घेतलं किंवा कापसाचं, तर बियाण्याचा खर्चही मोठा असतो. तर तुरीचं उदाहरण हं, घेतलं, तुरीसाठी तेवढा बियाण्याला खर्च लागत नाही किंवा ज्वारी असते खरीपातली, म्हणजे आपण त्याला बऱ्याच ठिकाणी हे म्हणतो, हायब्रिड म्हणतात काही ठिकाणी, किंवा बाजरी असते, तर त्यांना फार खर्च लागत नाही. मक्याचं बियाणं असतं, त्याला काय फार खर्च लागत नाही तुलनेनं. तर शेतकऱ्यांनी असं बघितलं पाहिजे की जिथं इनपुट कॉस्ट कमी लागेल किंवा त्यांना इनपुट कॉस्टवरती नियंत्रण ठेवता येईल, हे बघावं. किंवा अशी पिकं बघावी की जी जरी सेकंड हाल्फमध्ये जर अचानकच जर दुष्काळ पडला, तरी पण ती जगून राहतील. असं नाही की होणार की पूर्णच्या पूर्ण हंगाम वाया गेला. तर हं, हं. ते जरा नियोजन करावं लागेल. बरोबर. आणि सर खतांबाबत आता काय भूमिका घ्यायला पाहिजे? कारण असं होऊ शकतं कदाचित, की आपला इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर चला आता सांगितलं युद्ध नाही थांबलं तर असं होईल. लगेच खतं खरेदी करून ठेवावं. असं काही परिस्थिती आता अशी भूमिका घेणं योग्य ठरेल का? शेतकऱ्यांनी आणखीन वाट पाहायला पाहिजे, की परिस्थिती कशी राहते? शेतकऱ्यांनी थोडं थांबलं पाहिजे. आता लगेच अ, सर्वांनी शेतकऱ्यांनी गर्दी केली तर आणखी शॉर्टेज होतं आणि शॉर्टेज हं, झालं की आणखी जो खत विक्रेता आहे त्याला कारण मिळतं सांगायचं की हे होत नाहीये हं, आणि आणखी द्या. म्हणजे तुम्ही ₹400 द्या युरियाच्या पोत्याला, ₹500 द्या, ₹600 द्या. ते अनएंडिंग सायकल असतं. त्यामुळे थोडी वाट बघावी. खरंच काय हे युद्ध संपतंय, नाही संपत आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारत सरकारही प्रयत्न करत आहे. स्थानिक उत्पादन बंद नाही झालेलं. ते कमी नक्कीच झालेलं, पण ते बंद नाही झालेलं. हं, त्यामुळे स्थानिक बाजारामध्ये उत्पादन होत आहे. आणि जर खरोखर जर वेळेत पाऊस नाही आला, पेरणीखाली क्षेत्र घटलं, तर जो काही पुरवठा असेल आपल्याला, तोही पुरेसा असेल. हं. त्यामुळं बरोबर. शेतकरी एकदम घाई करण्याची आणि जास्त पैसे देऊन खत खरेदी करण्याची गरज नाहीये.
अगदी बरोबर. धन्यवाद सर. तुम्ही आज एवढ्या महत्वाच्या विषयावरती ज्या काही घडामोडी घडतायत आणि जी परिस्थिती आहे, नेमकी भूमिका काय घेतली पाहिजे याच्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्स.